वळूया पुढील बातमीकडे। ऑनलाईन ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या डार्क पॅटर्न्स या फसव्या डिझाईन पद्धतीविरोधात केंद्र सरकारने कोणती कारवाई केली आहे पाहूयात। ऑनलाईन ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या डार्क पॅटर्न्स या फसव्या डिझाईन पद्धतीविरोधात केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे। केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने इंडिगो, झेप्टो, बुक माय शो, फर्स्ट क्राय, फिजिक्सवाला, ओला, उबेर, रॅपिडो अशा अनेक कंपन्यांना दंड ठोठावलाय। या कंपन्यांनी ग्राहकांना नकळत अतिरिक्त पैसे मोजायला लावणं किंवा त्यांच्या निर्णयावर प्रभाव टाकणाऱ्या पद्धती वापरल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। CCPAने दिलेल्या माहितीनुसार झेप्टोवर 7 लाखांचा सर्वाधिक दंड हा ठोठावला गेलाय। सवलतीची किंमत दाखवल्यानंतर चेकआउटच्या वेळेस हँडलिंग फी आणि सदस्यत्व शुल्क जोडल्याचा आरोप कंपनीवर केलाय। तर फर्स्ट क्रायवर 2 लाख, तर इंडिगो, बुक माय शो, फिजिक्सवाला सोबतच ओला, उबेर, रॅपिडो, फार्माइझी आणि मॅकफ्री आणि स्पाइसजेट यांच्यावर प्रत्येकी 1 लाखांचा दंड हा ठोठावला गेलाय। या प्लॅटफॉर्मने ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय शुल्क जोडणं, पूर्वनिवड पर्याय देणं, कृत्रिम तातडी निर्माण करणं, दिशाभूल करणारी किंमत दाखवणं आणि ग्राहकाला नको असलेल्या पर्यायांकडे वळवणं अशा प्रकारचे डार्क पॅटर्न्स वापरलेले आहेत। अशा पद्धती ग्राहकांच्या स्वतंत्र निर्णय क्षमतेवर परिणाम करतात आणि ग्राहक संरक्षण नियमांचं उल्लंघन सुद्धा करतात। त्यामुळे या कंपन्यांवर दंड आकारला गेलाय। तर मुंबई ग्राहक पंचायतीच्या नेहा जोशी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। कारवाई केली गेली आहे ती डार्क पॅटर्न्सच्या संदर्भात आहे। तर हे डार्क पॅटर्न्स म्हणजे काय, तर ग्राहकांची दिशाभूल करून ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती आपल्याला एखादी कृती करण्यास किंवा आपण जेवढी खरेदी केलेली असते त्या रकमेमध्ये काही अधिकतम रक्कम जोडली जाऊन ती करण्यास आपल्याला भाग पाडलं जातं, जे आपल्या नकळत घडतं। उदाहरणार्थ त्याच्यामध्ये हिडन चार्जेस, बास्केट स्निकिंग म्हणजे डोनेशनच्या नावाखाली अगदी कमी किंमत असेल पण ती आपल्या नकळत जोडली जाते, किंवा अशी खरेदी इतर ग्राहक पण करतायत, मग ती ॲडिशन करून त्या बास्केटमध्ये अजून काही घटक जोडले जातात की ज्याची खरेदी आपण करावी असं प्रेशर आपल्यावरती येतं। असे अनेक प्रकार, 13 जवळजवळ प्रकारचे ग्राहक पॅटर्न्स आत्ता त्याची व्याख्या आपल्याकडे गव्हर्नमेंटतर्फे केली गेलेली आहे। तर आपण ह्याला भूलू नये। खरं तर हा सगळा चॉईस हा ग्राहकांना असायला पाहिजे की ते डोनेशन द्यायचं नाही, किंवा एखादी पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा एखाद्याचं सबस्क्रिप्शन घ्यायचं नाही, हा खरं तर ग्राहकांचा चॉईस असला पाहिजे। आणि अशी जेव्हा त्याच्यावरती दंडात्मक कार्यवाही केली जाते तेव्हा असे डार्क पॅटर्न्स आपोआपच त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं हटवले जातात, कारण ही बऱ्यापैकी कडक कारवाई असते। त्यामुळे ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे ग्राहकांनी, आणि ही सरकारतर्फे उचललं गेलेलं चांगलं पाऊल आहे।